सरपंच ग्रामसेवकाने गावकऱ्यांच्या टाळूवरची करोडोची खाल्ली लोणी। देगलूर तालुक्यातील मौजी लोणी गावातील सगळी कामे बोगस बोगस बोगस। जाय मोक्यावर एकही काम केले नसल्याचं सिद्ध। चौकशी अंती बोगस असल्याचं सिद्ध। दोषींवर मात्र आजपर्यंत गुन्हा दाखल नाही। दिनांक 12 मार्च 2025 गटविकास अधिकारी यांच्या पत्रानुसार संदर्भ क्रमांक 1 तत्कालीन सरपंच ग्रामसेवक यांनी कामे झाल्याचं दाखवून करोडांची खोटी बिले काढली। त्यांना साथ देत देणाऱ्या दुकानदारांसह भ्रष्टाचार झालेली पूर्ण रक्कम वसूल करून सह गुन्हेगार समजून फौजदारी गुन्हा दाखल करा, असा अहवाल गटविकास अधिकारी देगलूर यांच्याकडे 1 वर्षापूर्वी दाखल अहवाल मात्र आजही धुळखात। गटविकास अधिकारी ही चिरमिरीने चूप व समाधान। या भ्रष्टाचारामध्ये सरपंच ग्रामसेवक उमाका नेंडे व तक्रारदार यांच्यात मोठ्या प्रमाणात देवघेव झाल्याची गावात चर्चा जोरात आहे। गावकरी, तरुण मंडळी, मतदार हैराण, ग्रामसेवक, सरपंच मात्र आराम। हे सगळे वर्ष 2001-2025 या आर्थिक वर्षामध्ये सीसी रोड, नाली बांधकाम, पाणी पुरवठा, अंगणवाडी साहित्य खरेदी, स्टेशनरी खरेदी खर्च असे विविध बोगस कामे पूर्ण झाल्याचं दाखवून करोडो रुपये हडप केले। वेगवेगळ्या योजनांच्या नावाखाली करोडो रुपयांचा निधी मंजूर झाला। खरे पण गावकऱ्यांना, गावातील मतदारांना, गोरगरीब जनतेस मात्र धतुरा। गावकऱ्यांना अंधारात ठेवून तत्कालीन सरपंच ग्रामसेवकांनी करोडो खाल्ल्याची चर्चा होती ती सिद्ध झाली। गेल्या 4-5 वर्षामध्ये गाव विकासासाठी निधी अमाप झाला, पण कामे न करता सगळी कामे पूर्ण झाल्याचं दाखवून कोणाच्याही नावाने खोटी बिले काढून करोडो रुपये हडप। या चौकशीची अहवालानुसार भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय। गुन्हेगारावर गुन्हा दाखल का नाही असा सवाल होतोय। यामध्ये काम झाले नसल्याच्या तक्रारी झाल्या। पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री बालाजी उमाटे यांनी चौकशी केली। खरे बंद खोलीमध्ये तरीही चौकशीमध्ये सगळी कामे जागेवर नाहीत। त्यांच्या अहवालामध्ये पैसे उचलले, काम जागेवर दिसत नाही अशा आशयाचा चौकशी अहवाल दाखल करून सुद्धा तालुक्यावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मात्र गप्पच असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे। याकडे तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागले आहे। जर गटविकास अधिकारी या दोषी फौजदारीवर गुन्हा दाखल केला नाही तर पुढील पाऊल म्हणून कार्यकारी अधिकारी नांदेड यांच्याकडे गावकरी भेटण्याची चर्चा रंगत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी रामराव चव्हाण, देगलूर।